आहे भर उन्हात ह्याच्यासाठी ठेवलेले आहे की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ 17, 18 ते 21, 22 पर्यंत त्यांचे लेखापरीक्षण झालेले असून अद्यापही त्या लेखापरीक्षण आक्षेपावर कुठलीही कारवाई झालेली नाही। ह्याचा पाठपुरावा मी जवळपास जानेवारी महिन्यापासून सुरू केलेला आहे। तर ही गोष्ट आतापर्यंत म्हणजे मग ह्यांनी मी म्हणलं की ह्यांच्यावर कारवाई का झाली नाही नियमाप्रमाणे, तर त्यांनी म्हणले की आम्ही ह्यांचे देयक बंद करू। मग अचानक यांनी देयक बंद केले, लगेच ते देयक सुरू केले आणि कुलगुरू साहेबांनी मला विनंती केली की येत्या 2 महिन्याचा वेळ द्या, आम्ही हे सगळे लेखाक्षेप यांचे क्लिअर करू, जे की अतिशय गंभीर आहेत। परंतु 30 एप्रिल ही त्यांची 2 महिन्याची मुदत 30 एप्रिलला संपली होती। 1 तारखेला मी त्यांना महाराष्ट्र दिनाच्या फुले देऊन शुभेच्छा दिल्या। आंदोलन करण्याच्या अगोदर मी एकदा फुलं देऊन बघत असतो, फरक पडला तर ठीक आहे, पण इथल्या ह्या भ्रष्ट विद्यापीठ प्रशासनाला कुठलाही फरक पडलेला दिसत नाही। त्यासाठी म्हणून या सर्व लेखाक्षेपावर कोणीही म्हणजे ज्यांनी लेखाक्षेप पूर्ण केले नाही अशा अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासाठी हे आमचं आजचे हे आंदोलन आहे। सन्माननीय जिल्हाध्यक्ष रुपेशभाई देशमुख, तालुकाध्यक्ष अनिल बुचाले, अर्जुन टाक असे सगळेजण आंदोलनात आम्ही सहभागी आहोत। नाही, ते परत म्हणले की आम्हाला अजून 15 दिवसाची वेळ द्या आणि मग मी त्यांना म्हणलं तुम्ही घरी जा। नाही, मी आता वेळ देणारच नाहीये। हो, कारवाई करूच उठणार आहे, कारण की विद्यापीठ आहे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी इथं मोठे मोठे गोष्टी राबवल्या जातात सगळं, आणि त्याच्या नावाखाली ह्यांचा सर्रासपणे इथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार सुरू आहे। ही गोष्ट शेतकऱ्याचे लेकरं इथं मरायला लागलेले आहेत, म्हणजे आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावर यायला लागलेली आहे आणि हे यांचा भ्रष्टाचाराचा सुसाटा चालूच आहे। कोण पाठीशी घालत आहे? आपण सतत करून सुद्धा सगळेच आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा, सगळेच चोर आहेत। कारवाई झाली नाही तर पुढे काय? दर 15 दिवसाला आंदोलन करणार आहे। म्हणजे एखादा डॉक्टर नाही का अगोदर एखाद्या आजाराला गोळी देऊन बघतो, मग इंजेक्शन देतो, मग सलाईन देतो आणि मग ऑपरेशन करतो। तर आज गोळी देऊन बघण्याचा प्रयत्न आहे, पण जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत दर 15 दिवसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या आंदोलनावर ठाम आहे आणि राहणार। ऑपरेशन काय असेल? ऑपरेशन म्हणजे तोंड वाजून जर न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळू, दुसरं काय।